मी मनोजिंद्र जिल्हाधिकारी रत्नागिरी या शांतादुर्गा या ठिकाणी हे आपलं जे HPCLच्या एजन्सी आहे, गॅस एजन्सी, तिथे पाहणी करायला, इन्स्पेक्शन करायला आलो होतो. तिथे मला काही सर्वसामान्य नागरिक पण मिळाले जे काही दिवसापासून आपले जिल्ह्यामध्ये जे थोडा अफवा पसरतो आहे रिगार्डिंग गॅस, घरगुती गॅस सप्लायच्या, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये थोडासा पॅनिक निर्माण झाला होता. त्यासाठी मी त्यांच्याशी संवाद करण्यासाठी इथे आलो होतो आणि मी त्यांना सर्वांना हे आश्वासन दिलं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये चांगली पद्धतीने शासन आपल्याला गॅस पुरवठा देतो आहे. घरगुती गॅस कनेक्शनमध्ये कुठलाही प्रकारचा 45 दिवसचं जे आपल्याला काही ठिकाणी सोशल मीडिया वगैरे याच्यामध्ये न्यूज भेटत असेल ते चुकीच्या न्यूज आहे. शासनाचे क्लिअर आपल्याला निर्देश आहे की प्रत्येक माणसापर्यंत 25 दिवसामध्ये गॅस पुरवठा, घरगुती गॅस पुरवठा त्यांना भेटला पाहिजे. त्या हिशोबाने आम्ही आपल्या वरिष्ठांना पण सांगितलं आहे. त्यांच्याकडनं आम्ही जे आमच्याकडे जे माहिती आहे ते पण आपण सगळे गॅस एजन्सीजला दिली आहे की 25 दिवसामध्ये सर्व रत्नागिरीचे आपले नागरिकांना तुम्ही गॅसचे पुरवठा करावे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जर कोणत्याही नागरिकांना प्रॉब्लेम येत असेल तो गॅस एजन्सीचा एक व्हॉट्सॲप नंबर आहे. ते व्हॉट्सॲप नंबर आम्ही सगळे मीडिया बंधू यांच्यासोबत शेअर करतो. ते व्हॉट्सॲप नंबरवर त्यांनी बुकिंगसाठी रिक्वेस्ट केलं तर त्यांना बुकिंग पण मिळणार. आणि त्याचबरोबर 11 फरवरीपासून म्हणजे 11 फरवरीच्या आधी ज्यांनी बुकिंग केले असेल त्यांना 25 दिवसामध्ये मिळेल. म्हणजे 11 + 25 26 त्या हिशोबाने पुढे जे काही बुकिंग येत असेल ते 25 दिवसामध्ये तुम्हाला मिळणार. याचं मी आपल्याला सर्वांना आश्वासन देतो. आणि काही अडचणी असेल ते हेल्पलाईन नंबर पण आहे आपला, त्याच्यावर तुम्ही कॉल करून आम्हाला माहिती देऊ शकता किंवा हे जे व्हॉट्सॲप नंबर आहे त्याच्यावर आपण पण पद्धतीने तुम्ही बुकिंग करू शकता. तुम्हाला कुठे जायची गरज नाही. बघा हे व्हॉट्सॲप नंबर दिला आहे. या व्हॉट्सॲप नंबरवर सोपी पद्धतीने इथे तुम्ही मेसेज पाठवला तर लगेच सांगा. अजून काय वरिष्ठ स्तरावर एक मीटिंग झाली होती, त्याच्यामध्ये पण सुचवण्यात आलं आहे की 25 दिवसामध्ये सगळ्यांना गॅसचा पुरवठा केला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला 25 दिवसामध्ये मिळणार. 45 दिवसमध्ये आता आज सध्या पण तुम्ही बघितला तर या ठिकाणी फक्त यांची गॅस एजन्सीकडे 3000 गॅस सिलेंडर पुरवठा, जवळपास 3000. तो खूप पुरेसा आहे सगळ्यांसाठी, खूप मोठा प्रमाण. नक्कीच सर, पण आता विषय असा आहे की आता ह्यांचं म्हणणं असं आहे